आय-टीतली पोरं सिगारेट पिताना दिसतात, आय-टीतली पोरं दारू पिताना दिसतात, आय-टीतली पोरं नाचताना येड्यावानी करताना दिसतात. परंतु ही मज्जा नाहीये मित्रांनो, हे फ्रस्ट्रेशन आहे. हे फ्रस्ट्रेशन कुठलं आहे? ते 12 तास, 15 तास काम करायचं फ्रस्ट्रेशन आहे. त्या कंपनीमध्ये 13 तास घालायची, घरी येऊन 2-3 तास घालायचं आणि अक्षरशः त्या ट्रॅफिकमध्ये 2-3 तास घालायचे. अक्षरशः 16-16, 17-17 तास 24 तासामधले घालवायचे. त्या बेडवरती कुत्र्यागत पडून राहायचं आणि ते 5 दिवस गेल्यावरती शनिवार रविवार भेटतो. त्या शनिवार रविवारमध्ये पण गॅरंटी नाही आहे की कुठला हरामखोर मॅनेजर मीटिंग ठेवल, काय करल, ह्याची गॅरंटी नाही आहे. कुठेतरी वेळ भेटतो, मग काय एवढं काम केलं, एवढं प्रेशर, एवढं टेन्शन, सगळं काला किच्च, अक्षरशः डोक्याची वाट लागली आहे. मग व्यसनाच्या आहारी पडणार, सिगरेटा फुकणार, 5-5, 6-6 सिगरेटा दिवसाला, दारू पिणार, सगळ्या गोष्टी असं टेन्शन, प्रेशर घेऊन घेऊन आयुष्याची वाट लावून घेणार. हेल्थ इश्यूज, सगळ्या गोष्टी मित्रांनो. 25व्या वर्षी पोरांना कॅन्सर डिटेक्ट होतात ते. मित्रांनो ॲसिडिटीचा त्रास 23व्या वर्षी पोरांचा. कशामुळे मित्रांनो? ही वर्क लाईफ बॅलन्स काहीच राहिली नाही आहे पोरांच्या आयुष्यामध्ये. वर्क लाईफ बॅलन्स काय असतं हे आपल्या नेत्यांना माहिती नाही, हे आपल्या ओनर्सला माहिती नाही आहे, जे की बाहेरच्या देशात चालतं. एखाद्या कंट्रीमध्ये जाऊन बघा, नेदरलँडमध्ये जाऊन बघा, कुठल्या अशा कंट्रीमध्ये जाऊन बघा, युरोपियन कंट्रीमध्ये, तिथं तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स भेटते. उगाचच लोक पळतात का बाहेरच्या देशामध्ये आपल्या देशाला सोडून? तिथं माहिती आहे का 9 वाजता लॉग इन केलं तर 5 वाजता लोक बाहेर जातात आणि जर तुम्ही मूर्खागत काम करत बसले तर ते तुम्हाला मूर्ख समजतात, ना की तुमचं अप्रेझल आणि प्रमोशन तुम्हाला करून देतील.